गोलंदाज सागर आणि पहिल्याच आखू टप्प्याची लाईन आणि ती मात्र ऑन साइडला खेळली गेली आहे 4 धावांसाठी. नागुरेजी आज भरपूर दिवसानंतर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असं. प्रसादजी टावरे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेत. प्लेयर ऑफ द मॅच इथे मात्र आलेले आहेत विक्रमजी पवार साहेब, यांना मात्र सन्मानित करण्यासाठी विनंती करेन. गोरक्षनाथजी गायकवाड साहेब समाजसेवक यांच्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर आबाजी जावीर साहेब, आपल्या दोघांना विनंती असेल की आपण दोघांनी यायचंय. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक मात्र दिलं जाईल विक्रमजी पवार यांना. बघा विक्रमजी, जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत होता त्यावेळेला मात्र व्यासपीठावरती गायकवाड साहेब आणि माझ्यामध्ये चर्चा चाललेली की ही व्यक्ती जी गोलंदाजी करते तिचं वय नक्की काय असेल. आणि ज्यावेळेला मात्र हा आकडा जेव्हा गायकवाड साहेबांपर्यंत पोहोचला तेव्हा गायकवाड साहेबांनी आवर्जून मात्र कौतुक केलं तुमचं की हे या वयामध्ये शक्य आहे का. हो, शक्य आहे. आणि गायकवाड साहेबांकडून मात्र 500 रुपयांचं पारितोषिक मात्र देऊन सन्मानित केलं जाईल पवारजी यांना त्यांच्या खेळासाठी. यावेळेस मात्र आपण पाहतोय यस एनर्जेटिक पॉवर लस्सी ही देखील दिली जाते नागुरजी यांच्याकडून. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की इथे ऑन साइडला खेळलेला फटका आणि 6 धावांसाठी मात्र नेत्रदीपक षटकार पाहायला मिळतो. रन मशीन खऱ्या अर्थाने ज्याला मात्र संबोधलं गेलं कळंबोलीच्या अर्थात रुपेश पुजारी मैदानाच्या आतमध्ये बरंच आहेत. टावरे वेलकम असेल तुमचं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. भरपूर दिवसानंतर प्रसाद टावरे इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये तर पाहिलेत, परंतु कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेत तर मोस्ट वेलकम करूयात त्यांचं. थँक्यू प्रशांत, कॉमेंट्री बॉक्समध्ये आल्याबद्दल धन्यवाद केल्याबद्दल. आणि बॉल द्यायचा आहे. चेंडू पुरवायचा आहे, जर निघत नसेल तर. बघा नागुरजी मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेत प्रसाद टावरे आणि नुकतं जर का सांगायचं म्हणलं तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली की TV9 वरती काही दिवसांआधी त्यांची एक मुलाखत घेतली गेली होती. TV9 सारख्या महाराष्ट्रातील अग्रगण्य बातमी चॅनलवरती जर का त्यांची मुलाखत झाली असेल तर ही खूप अभिमानाची गोष्ट. आणि ज्या प्रकारे त्यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की त्यांच्याकडे असलेली नागोरी ग्रीन टी ही जी मात्र मधुमेहावरती खूप प्रभावशाली औषधी आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे. आणि हे खूप जणांवरती त्यांनी मात्र चेक देखील केलं गेलं होतं आणि भरपूर सारे असे पेशंट ज्यांना 20 दिवसांमध्ये त्याच्यावरती फरक जाणवलाय. तर याबद्दल नक्कीच त्याला TV9 कडून तब्बल 51,000 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक देखील दिलं गेलं होतं. ही खूप कौतुकाची गोष्ट की आपल्या कळंबोलीमध्ये अशी व्यक्ती आहे जी मात्र विशेष करून नॅशनल TV चॅनलवरती जाते आणि तिथं त्यांची मुलाखत होते आणि त्यांना मात्र सन्मानित देखील केले जातं. बॉल पुरवायचा आहे, जर बॉल भेटत नसेल तर. वेळ जातोय, बॉल जर निघत नसेल तर नवीन बॉल द्यावा. अंपायर बॉल बॉय, चला बॉल पुरवायचा आहे, बॉल पुरवायचा, चेंडू पुरवायचा आहे, नवीन चेंडू द्यायचा आहे प्लीज. तर निश्चित स्वरूपाने चर्चा चाललेली मनसे चषक 2025 ची गेली 19 वर्ष न थकता न थांबता अविरतपणे आलेला हा प्रवास. आणि या वर्षी देखील आपण पाहतो की त्याच थाटाने, त्याच अभिमानाने आणि त्याच जिद्दी वृत्तीने या मात्र स्पर्धेचं आयोजन राहुलजी चव्हाण साहेब त्याचबरोबर समाजसेवक गोरक्षनाथजी गायकवाड साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने इथं केले गेले. कौतुकाची गोष्ट मित्रांनो, आपला मित्र आज मित्र आपल्या बरोबर नाहीये, परंतु त्याच्या असंख्य साऱ्या आठवणींचा वारसा जो मात्र आपल्या उराशी बाळगलाय ना, त्या आठवणींना मात्र कुठेतरी उजाळा देण्याचं काम ही स्पर्धा अविरतपणे इथे चालवली जाते. कौतुक करावं लागेल आयोजकांचं, कौतुक करावं लागेल गायकवाड साहेबांचं, कारण की प्रचंड अशी मेहनत गेली कित्येक वर्षांपासून आपण पाहतो की या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी या दोघांच्या माध्यमातून केली जाते.
आज जर का सांगायचं म्हणलं तर ठीक सायंकाळच्या सत्रामध्ये अर्थातच 4 वाजता आदरणीय अविनाशजी जाधव साहेब यांची देखील इथे उपस्थिती लाभणार आहे. ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत मनसेचे. माफ करा 1 वाजता येणार आहेत ते. दुपारच्या सत्रामध्ये ते आपल्याला जरूर अनुभवायला मिळते. असंख्य साऱ्या युवकांना मात्र ज्यांनी सातत्याने प्रेरित केले आणि आज त्यांची देखील एक छोटीशी मुलाखत आज आपल्या व्यासपीठावरती आपण जरूर घेणार आहोत. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की नागुरी टी आमच्या व्यासपीठावरती आलेली आहे. तर निश्चित स्वरूपाने नागुरी साहेब तुमचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. व्यासपीठाला मात्र कुठेतरी एनर्जेटिक करण्याचं काम ते करतायत. चला मॅच स्टार्ट करायची आहे. बॉल आलाय, नवीन बॉल चॉईस केलाय. पाच चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा स्कोअर बोर्डवरती. एक त्या टीमच्या पुढचा चेंडू खेचलाय, चेंडू जातोय सीमा रेषा पार जवळ, सागरच्या हातात कॅच. आणि हा पहिला धक्का लागलेला एक त्या टीमला. हलकासा ओव्हरपिच चेंडू होता. टावरी आणि खेळायचं होतं लॉंग ऑफच्या डोक्यावरून, परंतु टायमिंग कुठेतरी मिसमॅच होतंय की काय. आणि सागर तिथे उपस्थित आहे, एका तटबंदीप्रमाणे ते उपस्थित आहेत आणि ती तटबंदी लांघणं एवढं सोपं नाहीये. आणि कॅच मात्र कंप्लीट केला गेला. आणि रन मशीन बघा पहिल्या षटकामध्ये बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेले. मशीनीला जास्त काम दिलं नाहीये मित्र, असंच म्हणेल गोलंदाजाने. एक 6 आल्यानंतर वाटलं होतं की रुपेश पुजारी कुठेतरी सेट झालेत, पण पुढचा चेंडू क्लिअर करताना आलाय. स्टिअर केलेला सरळ सागरच्या हातामध्ये आणि एकता टीमला लागलेली पहिला धक्का क्रमांक 1. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डवरती स्कोअर आहे 13. तर 13 धावा जरूर आपल्याला पाहायला मिळतात. आणि मॅच बॉल आय थिंक मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि तोच मॅच बॉल आम्हाला यूज करायचा आहे. कदाचित आदित्य हे सांगतात ह्या गोष्टी होतात कारण की चेंडू खूप मॅटर करतो मॅचसाठी. चेंडू मॅटर करतो म्हणजे जोपर्यंत पाच चेंडू झाले तेव्हा चांगला एक 6 आला आणि नवीन चेंडू जसा गेला तसा विकेट आला आणि तो परत चेंडू बाहेर आला. म्हणजे एक विकेट घेण्यासाठी तो चेंडू आत गेला होता आणि रुपेशची विकेट घेतली आहे आणि परत तो चेंडू बाहेर आला. येस येस, अशा भरपूर साऱ्या गोष्टी या क्रिकेट जगतामध्ये घडत असतात आणि असे असंख्य सारे तर निश्चित स्वरूपाने नागोरी साहेब आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की ज्या क्रीडा रसिकांना डॉक्टर नागोरी मी तर असंच म्हणेन की ग्रीन टी हवी असेल तर नक्कीच आज नागोरी साहेब आमच्या बरोबर आहेत. तर नक्की 100 रुपये पॅकेटला आहे ती त्यांची चहापत्ती, ती नक्कीच घ्या तुम्ही आणि आपल्याला देखील मधुमेहापासून दूर ठेवा. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत. गोलंदाज संतोष शिंदे. पहिला चेंडू होता फुल टॉस, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण 4 धावांसाठी इथे मात्र पाहायला मिळतोय चौकार. इथून जर का सांगायचं म्हणलं ना अद्याप देखील 2.5 षटकांचा खेळ येणं बाकी. कितपत धावा तुम्ही अज्युम करता? आदित्य 4 ओव्हरपर्यंत जर खेळला तर नक्कीच 50 धावापर्यंत मजल मारतील एकता संघ. चांगला चेंडू तटवलेला आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथं कंप्लीट करताना आदित्य आणि एक चेंडू 4 धावाच्या समाप्तीनंतर 21 धावसंख्या झाली आहे आणि आदित्य खेळतायत 233च्या स्ट्राईक रेटनी 6 चेंडूमध्ये 14 धावांवरती 2 चौकार त्यांनी आतापर्यंत घेतलाय. संतोष शिंदे पुढचा चेंडू परत एकदा बॅक टू बॉलर ड्राईव्ह. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण इथे संतोष शिंदे यांचं. जर तुम्ही बघताय की दगडी चाळमध्ये पण एक 40
प्लसचे मेंबर आहेत संभाजी घोरपडे सर. आणि जेव्हा हे खेळतात म्हणजे असं वाटतं की वयाला काही मर्यादा नसते. स्टेअर केलेला चेंडू कॅच होऊ शकली असती, पण फिल्डर्सने सोज्वलने ट्राय केले की इथे कॅच ड्रॉप करून बाउंड्रीने जाऊ, कारण एक मिसफिल्डिंग झाली आहे ह्या ओव्हरमध्ये. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23, 1 विकेटच्या मोबदल्यात. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतो की 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपुष्टामध्ये आलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतो की तब्बल 23 धावा या अंकित गेलेल्या आहेत. सुरुवातीला जर का सांगायचं म्हणलं तर रुपेशने आणि आदित्यने एक चांगली साथ धावफलकाला दिली, परंतु त्यानंतर आपण पाहतोय की कुठेतरी गोलंदाजांचा बोलबाला राहिला. सागरला जे हवं होतं ना ते मात्र त्याने केलं आणि रुपेशला घरचा रस्ता दाखवला, परंतु तिथून आलेला नौका फलंदाज अर्थातच रितेश कुठेतरी फक्त आणि फक्त एक साथ देतोय आदित्यला, कारण की त्याला माहितीये की आदित्य एक असा फलंदाज आहे जो मात्र कमीत कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा या सीमारेषेच्या आतमध्ये देखील घेऊ शकतो. ती कला आहे ना त्याच्याकडे, सिंगलला डबल आणि डबलला टिबल करण्याची, हीच कला कदाचित आज निश्चित स्वरूपाने टप्प्यावरती पडणार आहे. अंपायर्स मॅच सुरू करायची आहे. पाणी, आयोजकांना विनंती आहे की पाणी आतमध्ये पोहोचवायचं होतं. संभाजी घोरपडे, मी मगाशी उल्लेख केला की या टीममध्ये पण एक 40+ खेळाडू आहेत. संभाजी घोरपडे, वयाला मर्यादा नसते, तसेच विक्रमजी पवार आणि संभाजी घोरपडे यांच्या वयाला काही सीमा नाही आहे. चांगला चेंडू हलक्या हाताने तटवलेला, सिंगल. जरूर सिंगलने मात्र धावफलक थोडंसं पुढे जाते. 24च्या घरामध्ये आपण धावफलकाला जरूर पाहू शकता. संभाजी घोरपडे यांना आपण बॉलिंग मार्कवरती पाहतोय. ज्या प्रकारे प्रसादजी तुम्ही उल्लेख केला की इथे वयाला निर्बंध नाहीये आणि एज इज अ जस्ट नंबर असं म्हणावं लागेल, आणि तेच काहीसं पाहायला मिळत आहे संभाजी आणि त्याचबरोबर विक्रम यांच्यामध्ये. बघा, गोलंदाज जेवढे जुने होत जातात ना ते तेवढे अधिक परिपक्व होत जातात, तेवढी त्यांची स्ट्रेंथ आहे ना टप्प्यावरती ती अचूक येते, आणि तेच काहीसं चित्र आपल्याला मागील मॅचमध्ये पाहायला मिळालं. आणि विक्रम यांनी अक्षरशः त्या मॅचला थांबवून ठेवलं होतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ऑन द नीज आलेत, खेळलेत सरळ स्लॉक स्वीपच्या माध्यमातून 4 धावांसाठी येतो इथे चौकार. हा चौकार नाही, फलंदाजांना एक विनंती असेल की ड्रिंक्स ब्रेक आय थिंक दुसऱ्या षटकाच्या नंतर घेतला गेला होता आणि लगेच पुन्हा एकदा ड्रिंक्स ब्रेक घेतला जातोय. तर वारंवार या प्रकारे डिले नकोय, कारण की गरज असेल तर नक्कीच घ्या, परंतु सामना जास्त वेळ घेतला जाणार नाही याची दक्षता देखील आपण बाळगूया. संभाजी पुन्हा एकदा सज्ज, राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र आपण पाहतोय की थोडासा यॉर्क करण्याचा प्रयत्न, ऑन द नीज येण्याचा प्रयत्न करत होते, परंतु धीमी गेली गती आणि व्हेरिएशनने नटलेली गोलंदाजी ना संभाजी यांची, हीच त्यांना स्पेशल बनवते. आणि विविध अशा क्रीडा स्पर्धा आहेत, असंख्य सारी अशी उदाहरणं आहेत जिथे मात्र सातत्याने हे वेपन जे आहे, हे अस्त्र आहे जे सातत्याने आपल्याला प्रभावी देखील पाहायला मिळालंय. व्हेरिएशन आणि व्हेरिएशनचा उपयुक्त असा वापर, याचं एक चांगलं गणित जर का कुणाकडे असेल तर ते म्हणजे संभाजी.
संभाजी सरांची बॉलिंगचं बोलायचं झालं तर या सत्रामध्ये 2024-25च्या त्यांनी 6 चेंडूमध्ये 1 धाव दिलेली आणि जो फॉर्मला इन्फॉर्म बॅट्समन आहे प्रणय पोपेटा त्याच्याविरुद्ध त्यांनी गोलंदाजी केली होती. हे चांगले जे प्लेयर आहेत त्यांना उभं ठेवायचं काम विक्रम पवार आणि संभाजी घोरपडे सरांनी केलेलं आहे. येस, अनुभव भरपूर काय सांगतो, अनुभवाची शिदोरी भरपूर काय सांगते. गेली कित्येक वर्षांची ही मेहनत आहे. ही मेहनत मात्र तुम्हाला यशस्वी तेव्हाच करते ज्यावेळेला मात्र त्याचा अचूक फायदा उपयुक्त संधीमध्ये तुम्ही वापरता. ती संधी आली होती त्यांच्या समोर आणि त्याचा मात्र फायदा उचलला गेला. यावेळेस मात्र आपण पाहतोय बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, परंतु कॉटन बॉलच्या माध्यमातून कॅच टिपला गेला आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. संभाजी यांना मिळते अजून एक मोठं यश. फलंदाज रितेश तंबूच्या आश्रयाला. तर एकता संघाचा स्कोर झालेला आहे तो 33. फॉलो थ्रूमध्ये चांगली कॅच पकडली संभाजी घोरपडे यांनी आणि आता नवीन बॅट्समन ऑन क्रीज आलेत. नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय गणेश आलेले आहेत आणि प्रसाद 2 स्पर्धे आधीच उमेश आमच्या बरोबर होते आणि चर्चा चाललेली की जर का गणेश या संघामध्ये अवतरला ना तर या संघाची स्ट्रेंथ आहे ही अधिक बलशाली होईल. आणि असे भरपूर काही खेळाडू आहेत कळंबोलीमधले जे आवर्जून जेव्हा स्पर्धा सुरू होतात, हंगामाला सुरुवात होते त्यावेळेला मात्र जे जिथे आहेत ना तिथून सुट्ट्या मारून स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी येतात. आणि याच्यामधल्याच एक उदाहरण अर्थात गणेश नॉन स्ट्रायकर एंडवरती अर्थात स्पीड गन आली आहे एकता संघाची. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, चेंडू खणून काढलाय. 1 बाउन्स चेंडूला गॅदर केलं जाते. लॉंगॉनच्या दिशेमध्ये आपण पाहतोय 1 धाव, 1 पेक्षा जास्त काही नाहीये. 34 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत धावफलकावरती. 34 रन ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. 4थं षटक हे प्रगतीपथावरती आहे. LIG एंड कडून मारा केला जातोय. पहिल्या 3 षटकांमध्ये गोलंदाजांचा बोलबाला राहिला मित्रांनो. फलंदाजांना थांबून ठेवण्याचं काम त्यांनी केलंय. जास्त मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत, परंतु स्लॉग ओव्हरचं हे षटक 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. प्रयत्न असेल कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा आणि हाच मनसुबा आपल्या गणेशच्या शैलीमध्ये आवर्जून अनुभवायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संतोष यांच्या कर्वे मात्र लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू पंचांचा इशारा. इथे मात्र एक्स्ट्राच्या माध्यमातून 1 रन ऍड होईल स्कोर कार्ड वरती. लोअर फुलचा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. फाईनला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र सरसावतोय सर्व प्रेक्षकांमध्ये. 6 धावांची मोहोर इथं मात्र लावली गेली आहे. फलंदाज डेल स्टेनची स्टाईल गोलंदाजीमध्ये दाखवणारा स्पीड गन मैदानाच्या आतमध्ये आता आक्रमक भूमिका फलंदाजीमध्ये देखील दाखवतोय. या नावाने संबोधलं गेलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर का सांगायचं म्हणलं तर डेल स्टेन याला मात्र ही उपाधी दिली गेली आहे. आणि कळंबोलीचा जर का वेगवान गोलंदाज कोण असेल तर त्याला मात्र स्पीड गन या नावाने संबोधलं गेलंय. तो म्हणजे गणेश यादव. फक्त आणि फक्त गोलंदाजीमध्ये आपली धारदारता दाखवत नाहीये, तर मिळाली संधी आणि संधीचं केलंय सोनं. चेंडूला भिरकावून लावलंय सर्व फाईनच्या दिशेने. 6 धावांसाठी येतोय हा नेत्रदीपक षटकार. या षटकाराने धावफलकाला एक टॉनिक दिलंय. प्रसाद संजीवनी मिळाली आहे. बॅटीची इनसाइड एज घेत चेंडू येतोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चेंडूला रोखण्यामध्ये यशस्वी जरूर झाले. सिंगल जरूर मिळते. सिंगलने मात्र धावफलक थोडंसं वधारते. 42 धावा या धावफलकावरती येतात. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय मित्रांनो आणि अद्याप देखील 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. एकात मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आदित्य यांचा असेल आणि हा फटका जर का आला तर एक चांगल्या धावसंख्येकडे मजल मारेल एकता हा संघ. शफल अक्रॉस द लाईन. फाईनला पुन्हा एकदा टार्गेट केले गेले. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे, प्रयत्न करतोय. चेस खूप मोठा आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावांसाठी अजून एक मोठा फटका संतोष यांच्या विरोधामध्ये आपल्या या षटकामध्ये पाहायला मिळतोय. स्लॉग ओव्हर आणि स्लॉग ओव्हरचा योग्य असा फायदा आदित्य यांच्या माध्यमातून केला गेलाय आणि तब्बल 30 धावांचं वैयक्तिक योगदान आदित्यने धावफलकावरती दिलंय. नक्कीच मी तुम्हाला बोललो होतो जर आदित्य 4 ओव्हरपर्यंत जर खेळला तर नक्कीच ही धावसंख्या 50 प्लस जाताना तुम्हाला दिसेल आणि तेच होत आहे. आदित्य अजून उरलेले 2 चेंडूमध्ये बघूया काय करतोय.
46 धावसंख्या झाली आहे टीमची. तर जरूर प्रसाद जर सांगायचं म्हटलं तर 30 या धावसंख्येवरती वैयक्तिक आदित्य खेळतो, परंतु इथे मात्र बघा बॅटीची इनसाइड एज चेंडू मात्र विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंचांचा निर्णय येण्याच्या आधीच आदित्यने मात्र क्रीज सोडली होती. ही खेळाडू वृत्ती प्रत्येक खेळाडूमध्ये असणं काळाची गरज आहे आणि तेच मात्र कदाचित आदित्य जरूर दाखवतोय. फलंदाज बाद जरूर झालेत, सफलता जरूर प्राप्त झाली आहे. टीट फॉर टॅटचं उत्तर देत असताना संतोष कुठेतरी कमबॅक करतायत, परंतु शेवटचा बॉल अद्याप देखील शेष आहे. धावफलकावरती आपण पाहतो की तब्बल 46 धावा या अंकित केल्या गेल्यात आणि शेवटच्या चेंडूवरती जर का एखाद मोठा फटका आला तर 50 ही गाठली जाईल सांघिक कोट्यामध्ये. प्रसाद आज जर का सांगायचं म्हणलं ना, जर का एखाद्या फलंदाजाने वैयक्तिक अर्धशतक कंप्लीट केलं ना तर मात्र तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे गोरक्षनाथजी गायकवाड साहेबांकडून. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणूनच मनसेचा चषक जो असतो ना तो खेळाडूंना खूप असं वाटतं की मनसे चषक कधी येतोय आणि कधी आम्ही क्रीजवर जाऊन बॅटिंग करतोय. भरपूर सारे अशी पारितोषिक आहेत इंडिव्हिज्युअल जी मात्र आज तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. सलग 6 चेंडू 6 षटकार लगावा 5,555 रुपये, 6 चेंडू 6 चौकार 3,333 रुपये. विकेट हॅट्रिक जर का तुम्ही कंप्लीट करा तर 2,000 रुपये आणि मेडन ओव्हर प्लस विकेट घ्याल तरी देखील तुम्हाला 2,000 रुपये. 3 चेंडू 3 षटकार लगावले तर 1,000 रुपये, 3 चेंडू 3 चौकार लगावले तर 500 रुपये. त्याचबरोबर 50 कंप्लीट कराल, अर्धशतक जर का कंप्लीट कराल तर 10,000 रुपये. अशी भरपूर सारी पारितोषिकं आज मात्र तुमच्यापर्यंत देण्यासाठी तेजसजी गायकवाड आलेत. म्हणजे असं बोललं झालं तर की बक्षिसांचा पाऊस आज पडणार आहे म्हणजे या टुर्नामेंटमध्ये. आणि नक्कीच मला असं वाटतं की प्रत्येक खेळाडूंनी ईर्षेने खेळलं पाहिजे, जिद्दीने खेळलं पाहिजे आणि नक्कीच बक्षिसांसाठी पण स्वतःचा परफॉर्मन्स हा उंचवला पाहिजे या हिशोबाने त्यांनी खेळलं पाहिजे. कळंबोलीतील 2 अशा क्रीडा स्पर्धा आहेत ज्या आवर्जून दरवर्षी त्याच टप्प्यामध्ये असतात. म्हणजे श्री बिल्डर चषक अर्थातच वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी असते की खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा. त्याच्यानंतर जर का सांगायचं म्हटलं तर अगदी नवीन वर्षाला सुरुवात होते आणि दरवर्षी जानेवारीचा दुसरा सप्ताह हा जर कुणाचा असेल तर तो म्हणजे मनसे चषकाचा. आणि सुरुवात जेव्हा होते ना नव्या वर्षाची ती मात्र सर्वांना अशी असते की आम्हाला भरभरून खूप आनंददायी आणि बक्षिसांनी भरलेली ती स्पर्धा हवी. तर ती म्हणजे कुठली, तर ती म्हणजे मनसे चषकाची. आणि ती आज देखील आपल्याला याची डोळा पाहायला मिळतो. तो स्कोर काढतोय, स्कोर कार्डवरती 49 धावा अंकित केल्या गेल्यात आणि 50 धावांचं आव्हान इथं मात्र सेट केलं गेलंय ते म्हणजे दगडी चाळ संघासाठी. पन्नास टू इन आहेत, 49 झालेत.
तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. थोड्याशा स्कोर कार्डवरती आक्षेप नोंदवला गेला होता, परंतु हा आक्षेप मात्र दुरुस्त केला गेलाय. माफ करा, पोचवली गेली योग्य ती माहिती आणि 49च धावफलकावरती आहे आणि 50 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलं गेलं. तर सामन्याला कृपया करून लवकरात लवकर सुरुवात करायची. अतिरिक्त वेळ इथे दवडला जातोय. प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये जास्तीचा वेळ खर्च केला जातोय आणि अशाच प्रकारे जर का वेळ खर्च केला गेला तर मात्र कदाचित फायनलच्या सामन्यामध्ये अंधाराला देखील सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे प्लीज कृपया करून पंच सामन्याला सुरुवात करायची. पुढील येणारा सामना, चला विनंती असेल साई कृपा संघ त्याचबरोबर बॅड बॉयचा संघ, आपणा दोघांना आम्ही विनंती करतो की आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं आहे. आम्हाला इथे मात्र नाणेफेकीचा कौल पार पाडायचा आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की गोलंदाज जो पहिल्या षटक घेऊन येतोय, आय थिंक गणेश माने यांच्यावरती विश्वास दर्शवला गेलाय आणि गणेश जसे चेंडू घेऊन आपल्या हातामध्ये येऊन इथं ट्रॅकवरती येत आहेत ना, त्यानंतर लगेचच मात्र बक्षिसांची खैरात त्यांच्यावरती लगावले गेलेत. अजिंक्य आणि त्याचबरोबर प्रतीक ठाकूर यांच्या माध्यमातून मात्र तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे जर का विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर, आणि त्याचबरोबर जर का मेडन ओव्हर हाताळलं गेलं तर या सुवर्ण संधीचा मात्र कशा प्रकारे फायदा उचलला जाईल हा येणारा वेळ निश्चित स्वरूपाने सांगेल. परंतु गणेश या वर्षीच्या हंगामातला पहिला चेंडू खेळतायत, त्याच्यावरती 4 धावांची मोहर लावतायत आणि गोलंदाजीसाठी जसे आलेत तसं मात्र त्यांच्यावरती बक्षिसांची लयलूट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. तर बघूयात या संधीचा कशा प्रकारे फायदा उचलला जाणार आहे येणाऱ्या संधीमध्ये. तर येणारे 24 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे जिंकण्यासाठी 50 धावांची. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय की अखूट टप्प्याचा टाकला गेलाय. पंचांचा इशारा मात्र आपण पाहतोय की अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू, वाईट बॉलचा इशारा मात्र करार दिला गेलाय आणि एकंदरीत जर का सांगायचं म्हणलं तर त्याचबरोबर पहिली सूचना दिली गेली आहे अतिरिक्त उसळीची. 1 बाउन्स इथं मात्र इशारा दिला गेला. स्पीड गन या नावाने संबोधलं गेलं या गोलंदाजाला. गणेश माने यांना आपण पाहतोय अगदी आखाती देशांमध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट ते तिकडे खेळतायत. मात्र वेगवान चेंडू ऑफ स्टिकला खूप लांबून सोडून जातोय. अजून एक व्हाईट बॉल, अजून एक एक्स्ट्राच्या माध्यमातून धावफलकावरती धाव मात्र अंकित केली गेली आहे. थोडंसं सेट होणं, जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच एखादी मॅच खेळता हंगामातली आपल्या घरच्या मैदानावरती, त्यावेळेला मात्र पहिल्या मॅचमध्ये थोडंसं बंधन असतं, प्रेशर असतं आणि शारीरिक शैली जी असते ना, बॉडी लँग्वेज जी असते ना, ती मात्र योग्य त्या पद्धतीने आत्मविश्वासाने एक्झिक्यूट आपल्याला करता येत नाही आणि काहीसं तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. सलग 2 चेंडू इथे मात्र गेलेत अवांतर आणि ज्यामुळेच काय आपण पाहतो की सांघिक कोट्यामध्ये धावसंख्येचा झालाय श्री गणेशा. 24 चेंडू 48ची आवश्यकता. यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता, संपूर्ण ताकद काढली आता अंगामधून. मी तर एवढंच म्हणेन ही स्वाभाविक शैली आहे, ही स्वाभाविक शैली आहे. वेग प्रचंड आहे गणेशकडे, परंतु आपल्या लाईन आणि लेंथवरती यायला थोडासा वेळ तर लागतोच. कारण की अगदी सकाळी 4:30ला सुरू झालेली लोकल जेव्हा ट्रॅकवरती येते तेव्हा ती देखील धीम्या गतीने येते आणि मग संपूर्ण दिवसभर ती एवढ्या वेगाने धावते ना, मग काय सांगाय नको. अजून एक चांगला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर सातत्याने मारा केला जातोय. कदाचित ओळखलंय जे बेसिक आहे ना टेनिस क्रिकेटचं, ऑफ स्टिकच्या बाहेरचा सातत्याने केलेला मारा हा कुठे फलंदाजांसाठी अवजड जातो आणि तेच काहीसं चित्र पाहायला मिळतं. सलगचे 2 चेंडू इथे मात्र येत आहेत निर्धाव. बॅड बॉयज आणि साई कृपा संघाचे संघनायक त्यांनी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तर चला विनंती असेल, दोन्ही संघ आम्ही सातत्याने तुम्हाला विनंती करत आहोत आणि विनंतीला मान देत कृपया करून आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं. हलकासा ओव्हरपिच चेंडू, फ्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये चित्रशेख तैनात, कॅच कंप्लीट केली जाते आणि इथे मात्र आपण पाहतोय की पहिलाच बॉल बॅटीला लागला, तो देखील फलंदाज बाद होतोय. तर जरूर आपण पाहतोय की गणेश यांचा पहिला चेंडू बॅटीवरती आला आणि तो देखील फलंदाज बाद झाला. तर पहिली मोठी सफलता आपण पाहतोय गणेश यांना मात्र आपल्या खात्यामध्ये जोडली गेली. पहिले 2 चेंडू इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी प्रयत्न करत होते सेट होण्याचा, ट्रॅकवरती येण्याचा, आणि जसे ट्रॅकवरती आले त्याच्यानंतर आपण पाहतोय की अक्षरशः थांबवून ठेवलंय.
नवीन बॅट्समन क्रीजवरती येतोय सागर अनुसे सॅगी. बघूया गणेश माने खूपच फॉर्ममध्ये दिसत आहेत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे आणि पुढचा चेंडू सॅगीसाठी. बघूया सॅगी काय करू शकतोय पुढच्या चेंडूवरती. गणेश टू सॅगी. सुंदर चेंडू सुंदर शॉट. दोन क्षेत्ररक्षणची दरी भेदली आणि हा बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. डीजे. काय सांगतोय यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हुक केलाय चेंडूला. फाईनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात, परंतु विकी यांच्या हातामधून चेंडू निसटलाय. चांगला प्रयत्न होता, चांगला प्रयत्न होता, चांगला प्रयत्न होता. तेवढं सोपं नाहीये त्या क्षेत्रामध्ये कॅच रोखणं. तर जरूर आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपुष्टामध्ये येतोय. धाव फलकावरती आपण पाहतोय की एक बॉल बाकी. पहिले दोन चेंडू अवंतर होते आणि त्याच्यानंतर 5 चेंडू आपण पाहिलेत जिथे मात्र एक चौकार वगळला तर उर्वरित सर्व चेंडू खूप चांगल्या टप्प्यांवरती टाकले गेलेत. 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा एक चेंडू अद्याप देखील शेष. तिसऱ्या चेंडूवरती जो विकेट टिपलाय ना त्याच्यासाठी मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आलंय अजिंक्य आणि प्रतीक यांच्याकडून गणेश यांच्यासाठी. यावेळेस मात्र आत येणार चेंडू बॉडी लाईन वरती आदळतोय तर विथ बॅट येतोय. पंचांचा इशारा मात्र इथं आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव फलकावरती जरूर अंकित केली जाते. याजवळ पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. धाव फलकावरती पाहायला मिळतात त्या म्हणजे 9 धावा एकाच्या एक गडी मोबदल्यामध्ये. मध्ये आलाय आणि धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय की 9 धावा या अंकित केल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. थोडीशी शांत सुरुवात म्हणावी लागेल दगडी चाळ या संघाची, परंतु कौतुकास्पद सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे गणेश मानेच्या या वर्षीच्या हंगामाची. ज्या प्रकारे एक विश्वास दर्शवला गेला होता ना गणेश यांच्यावरती आदित्य यांच्या माध्यमातून, त्या विश्वासाला सार्थ अशी सुरुवात त्यांनी मात्र कळून दिली आहे. आणि ज्याचा उल्लेख केला होता काही दिवसांआधी की गणेशच्या येण्याने या संघाच्या गोलंदाजीची स्ट्रेंथ ही अधिक भक्कम होऊ शकते आणि याचं एक मूर्तिमंत उदाहरण गणेशने पहिल्या षटकामध्ये दिलंय. तर नवीन षटक घेऊन येतात एल एन कडून. गोलंदाज आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती अजय रावते. 17 चेंडू 41 धावांची आवश्यकता असणार आहे. लक्ष थोडं कठीण आहे परंतु क्रिकेट म्हणलं तर सर्व काही शक्य आहे. इथे अशक्य असं काही नाहीये. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि हे प्रयत्न दगडी चाळ संघाच्या माध्यमातून केले जाणार का. यावेळेस मात्र हलकासा ओव्हरपिच चेंडू होता. ड्राईव्ह करतायत कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चांगला स्ट्रोक म्हणावा लागेल. पुस्तकी फटके आज खेळले जात आहेत सागर यांच्या माध्यमातून. सातत्याने सराव आपल्याला पाहायला मिळतो किल्टूच्या मैदानावरती. आणि जेव्हा आपण सिमेंट विकेटवरती प्रॅक्टिस करतो ना त्यावेळेला मात्र ड्राईव्हचे स्ट्रोक खूप चांगले होतात आणि कदाचित हेच आपल्याला पाहायला मिळतं. पहिलाच फटका जेव्हा खेळला होता सागर यांनी एक कॉन्फिडन्स पाहायला मिळाला होता, एक आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळाला होता 4 धावांसाठीचा. आणि इथे देखील आपण पाहतो की पुन्हा एकदा कव्हरलाच टार्गेट केलं गेलं होतं परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता. रिव्हर्स स्वीपचा फटका यावेळेस मात्र आपण पाहतोय स्वीपर कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सरसावतोय प्रेक्षकांमध्ये. 4 धावांची मोहर. इथे मात्र सागर अनुसे मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन ऑन फायर.
आता मैदानाच्या आतमध्ये तळ ज्या प्रकारे सूर्योदय डोक्याच्या वरती आलाय आणि उन्हाचा पारा चढत चाललाय ना, त्याच प्रकारे आपण पाहतोय की सागरच्या बॅटीचा पारा देखील कुठेतरी चढू लागलाय की काय. दुसरा चौकार त्यांच्या बॅटीमधून आपल्याला पाहायला मिळतोय. बघा तब्बल 50 धावांचा पाठलाग करायचा होता. समीकरण उरलं होतं 15 चेंडू आणि 35 धावांचं आणि अशा निर्णायक स्थितीमध्ये सागरचं अशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये प्रभावीपणाने सर्वाईव्ह करणं कुठेतरी सुखद संकेत आहेत दगडी चाळ संघासाठी. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र लाऊड अपील मागितली गेली परंतु पंचांनी मात्र ही दात फेटाळली आहे. अजय यांच्या विरोधामध्ये तेवढं सोपं राहणार नाही. एक फटका जरूर आत्मविश्वासाने तुम्ही कंप्लीट केलाय परंतु वारंवार त्याच क्षेत्रामध्ये तुम्ही टार्गेट करणं तेवढं इझी राहणार नाहीये कारण की अनुभव या खेळाडूकडे देखील आहे. खूप कमी वयामध्ये एकता संघाने या खेळाडूवरती जो विश्वास दर्शवला ना त्या विश्वासाला सार्थक आहे सातत्याने अजयने दर्शवलाय. एक फटका जरूर माझ्या विरोधामध्ये मोठा खेळलाय परंतु इथे मी देखील कमबॅक केल्याशिवाय राहणार नाहीये हेच कदाचित सांगण्याचा प्रयत्न गोलंदाज अजय करतायत. लेफ्ट ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय सागर यांच्या विरोधामध्ये आणि थोडंसं शांत कुठेतरी फलंदाजाला ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फाईनला टार्गेट केला जातोय परंतु अजून एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने तेज तर्रार गोलंदाजीचा वापर केला जातोय. तेवढं सोपं नसणार आहे मोठे फटके स्ट्रोक खेळणं. तेवढं सोपं नसणार आहे सीमा रेषेच्या पलीकडे धाडणं. तुम्हाला वेट अँड वॉचचं क्रिकेट खेळावं लागेल. शेवटपर्यंत तुम्हाला नजर टिकवावी लागेल चेंडूच्या अचूक टप्प्यांवरती आणि त्यानंतर मात्र तुम्हाला पुस्तकी फटक्यांचा वापर हा करावा लागणार आहे. वेगाने खोलात टाकण्याचा प्रयत्न. बॅटीचा बॉटम एज निश्चित स्वरूपाने घेतोय चेंडू. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 16 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 34 धावांची. 12 चेंडू 34. निश्चित स्वरूपाने देत दनादन अशाच प्रकारचे स्ट्रोक्स खेळावे लागतील जर का या सामन्याला जिंकायचं असेल तर. येणारे 12 चेंडू शेष आहेत आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 34 धावांची. 17ची सरासरी प्रति षटकामागे दाखवावी लागेल आणि 17ची सरासरी जर का तुम्हाला गाठायची आहे प्रति षटकाच्या मागे तर मात्र किमान 2 मोठे फटके खेळणं बंधनकारक असणार आहे. आणि तेवढं सोपं राहणार नाहीये मित्रांनो कारण की अजून देखील एक षटक गणेश मानेचं आणि एक षटक आय थिंक मला असं वाटतं की आदित्य देशमुख किंवा विके परेशचं येणं म्हणजे आज एकता संघामध्ये ना गोलंदाजीची ती डेप्थ पाहायला मिळते ज्याची आवश्यकता होती. अमित यांची अनुपस्थिती जरूर जाणवते परंतु अमितच्या अनुपस्थितीमध्ये देखील एकता संघ एक तगडी गोलंदाजीची स्टार कास्ट घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलाय जी मात्र त्यांच्या संघाला एक वेगळी ताकद देईल. उणीव होती एक मोठ्या फलंदाजाची आणि गणेशच्या येण्याने एक परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका ती उणीव भरली गेली आहे आणि आज संपूर्ण दिवसभर मी तर एवढं सांगेल की सर्वांच्या नजरा आकर्षल्या असतील आकर्षित झाल्या असतील त्या म्हणजे एकता संघाकडे. नक्कीच गणेश माने फ्लाईट मधून उतरलेत आणि डायरेक्ट ग्राउंडवर आलेत असं वाटतंय. तो पेस घेऊन आलेत आणि नक्कीच त्या पेसने गोलंदाजी पण करतायत. पहिली ओव्हर तुम्ही बघितली काय अचूक टप्पा होता. प्रभाग क्रमांक 10 चे उपविभाग अध्यक्ष अग्रवाल साहेबांना विनंती असेल की आपण यावं. आपल्या शुभहस्त मात्र नाणेफेकीचा कौल आम्ही पार पाडणार आहोत. साईकृपा विरुद्ध बॅड बॉईज हा सामना तुमच्या समोर येतोय. यस पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे आणि उपाध्यक्ष अर्थात अग्रवाल साहेब यांच्या शुभहस्ते मात्र आपण पाहतोय की टॉस केला जातोय. खराब क्षेत्ररक्षण अभियानचं खराब क्षेत्ररक्षण. इथे मात्र आपण पाहतो की 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडीशी घाई झाली आहे. उमेश यांचा कॉल होता की तुला टप्पा पडल्यानंतर चेंडूला आपल्या हातामध्ये घ्यायचं परंतु टप्पा पडण्याआधी अगदी टप्प्याच्या समोर हा मात्र प्रयत्न केला गेला आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की 4 धावांची मोहर लावली गेली आहे. तर नाणेफेकीचा कौल आय थिंक बॅड बॉय संघाने जिंकलाय. तर प्लीज सागर चेंडूची चाचपणी करून घ्या आणि निर्णय कळवायचा आहे. तर जरूर आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कुठेतरी फलंदाज प्रयत्न करतात मोठे फटके खेळण्याचा आणि क्षेत्ररक्षणाची योग्य साथ गोलंदाजाला मिळत नाहीये आणि समीकरणामध्ये थोडासा फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय.
येणारं समीकरण आपण पाहतोय की 10 चेंडू 28 धावांची आवश्यकता. ओव्हर द विकेट गणेश. यावेळेस मात्र वेगवान चेंडू फलंदाजापासून दूर ठेवला गेलाय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. अपेक्षेप्रमाणे चेंडू उसळी घेत नाहीये. चेंडू टप्पा पाडल्यानंतर थोडासा खालती राहतोय आणि आत येणारा चेंडू मात्र फलंदाजाला बीट करतोय. अशा प्रकारच्या या भौगोलिक अडचणी आहे ना, प्रत्येकाला सामोरे जावेच लागतात. येणारी 24, 25 आणि 26 खरं आता सांगायचं म्हणलं तर KPL धमाका 2025 आपल्या भेटीला येतोय. आणि जवळजवळ सांगायचं म्हणलं तर ऑक्शनची तारीख देखील डोळ्याच्या समोर आली आहे. आणि प्रत्येक खेळाडूने देव कुठेतरी पाण्यात सोडलेत की काय म्हणावं लागेल. कारण की या वर्षीच्या हंगामातला सर्वाधिक महागडा खेळाडू कोण असेल हा सर्वाधिक मोठा प्रश्न. गतवर्षी सांगायचं म्हणलं तर संतोष गोस्वामी असे खेळाडू होते जे सर्वाधिक महागडे खेळाडू होते. आणि ती बाजी मारली दिनकरजी पोपेटा यांनी. तो डाव जो खेळला गेला होता तो डाव यशस्वी झाला. परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये 24, 25, 26 KPL धमाका आपल्या भेटीला येतोय आणि तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष वेधणारी ही क्रिकेटची स्पर्धा असणार आहे. तर बघूयात कोण असेल तो या वर्षीच्या हंगामातला भाग्य विजेता. तर एक बॉल अद्याप देखील शेष आहे. 7 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 25 धावांची. जवळजवळ आपण पाहतोय की अर्धा पल्ला पूर्ण झालाय परंतु अद्याप देखील 7 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 25 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडूची चाचपणी इथे मात्र दोन्ही संघांच्या माध्यमातून केली गेली आहे. बॅड बॉयज विरुद्ध साई कृपा येणारा पुढील सामना असणार आहे. तर नाणेफेकीचा कौल हा बॅड बॉयज संघाने जिंकलाय. तर सागर यांना विनंती असेल, मयूरजी यांना विनंती असेल की प्लीज आपला निर्णय गोलंदाजी. येस, थँक्यू सो मच. तर साई कृपा आपण सज्ज राहायचंय. तुमच्या वाट्याला पहिली फलंदाजी आली आहे तर आपली आघाडीची पेयर आपण तयारी ठेवायची. योगेश जर का सांगायचं म्हणलं तर तब्बल 144 वर्षांनी येणारा महाकुंभ मेळा हा प्रयागराजमध्ये चालू आहे आणि तब्बल 40 कोटीहून अधिक भाविक त्या महाकुंभ मेळ्यामध्ये येणार आहे. आणि मी तर असंच म्हणेन की एक जन्म घ्यावा लागतो एक महाकुंभ मेळा पाहण्यासाठी. आणि आपण भाग्यवान आहोत की या जन्मामध्ये आपल्याला महाकुंभ मेळा ऐकायला मिळतोय. तर ज्या ज्या भाविकांना शक्य असेल त्यांनी नक्कीच महाकुंभ मेळ्यावरती जाऊन आशीर्वाद घ्यावा. कारण की असं म्हटलं जातं की समुद्र मंथनामध्ये जेव्हा अमृत बाहेर निघालं होतं तेव्हा राक्षसांनी त्याला पळवण्याचा प्रयत्न केला आणि प्रभू विष्णूंनी ते मात्र अमृत घेऊन फरार झाले. आणि जिथे जिथे ही थेंब पडली ना अमृताची तिथे तिथे मात्र महाकुंभ मेळा हा साजरा केला जातो. अर्ध कुंभ येतो, पूर्ण कुंभ येतो आणि तब्बल 12 पूर्ण कुंभ झाल्यानंतर 144 वर्षांनंतर महाकुंभ मेळा येतो. आणि आज हा प्रयागराजमध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. तर निश्चित स्वरूपाने एकीकडे महाकुंभ मेळा हा हिंदू संस्कृतीचा आणि दुसरीकडे कळंबोलीचा महाकुंभ मेळा अर्थात 24, 25, 26 ला आपल्याला भेटीला येतोय. म्हणजे काय दुग्ध शर्करा योग आहे. तर नक्कीच याचा सर्वांनी आवर्जून आनंद घ्यावा हीच मात्र या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण आवर्जून विनंती करूया. तर येणार समीकरण 6 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे विजयासाठी 24 धावांची. तर चला थोडासा वेग वाढायचा आहे प्लीज, थोडासा स्पीडअप करायचा. येणारा पुढील सामना साई कृपा विरुद्ध बॅड बॉयज या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस मात्र आपण पाहतो की मैदानाच्या चौफेर जे भगवे फडकतायत ना हे साक्ष देत आहेत हिंदुत्वाची. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता, मराठी संस्कृती आणि मराठीचं जे वैभव जपण्यासाठी जो संघर्ष केलाय त्या इतिहासाची, त्या गौरवशाली इतिहासाची कुठेतरी साक्ष देताना हे भगवे इथे मात्र मैदानाच्या चौफेर आपल्याला फडकताना पाहू शकता. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा यावर्षी देखील त्याच ताकदीने, त्याच जोमाने आणि त्याच धाडसाने मात्र राहुलबाई यांच्या माध्यमातून 29व्या पर्वामध्ये आपल्याला साजरी करताना पाहायला मिळते. आणि या वर्षीच्या हंगामामध्ये आपण पाहतोय की गायकवाड साहेबांनी जी मेहनत घेतली गेली ना त्याच्यासाठी त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. कारण की मागील काही पर्वांपासून आपण पाहतोय की राहुलजी चव्हाण साहेब आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून गोरक्षनाथजी गायकवाड साहेब या दोन व्यक्तींच्या माध्यमातून ज्या प्रकारचं आयोजन मनसे चषकाचं आपल्याला पाहायला मिळत आहे ना यासाठी शब्द अपुरेत. इनसाइड एज जिथे मात्र घेऊन चेंडू विसावतो एसटी रक्षक, सॉरी माफ करा, चेंडू मात्र जवळजवळ बॅटीचा एज घेतोय की काय असं वाटलं होतं. बघा जे पतंग उडवतायत ना आय थिंक खेळाडूच उडवतायत. त्या खेळाडूला विनंती असेल चला पतंग बाहेर घ्यायचे
कारण की भरपूर साऱ्या अशा न्यूज येत आहेत बातम्यांमध्ये, चायनीज मांजा आणि त्याच्यामुळे होणारे घात. प्लीज विनंती करेन, जो क्रीडा रसिक ती पतंग उडवतोय त्यांनी ती पतंग थोडीशी बाहेर घ्यायची, कारण की एखाद्या खेळाडूला इजापीडा होऊ शकते. आणि याचबरोबर आपण पाहतो की सामना कुठेतरी हातामध्ये घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय की काय म्हणावं लागेल. शेवटचं षटक विकी परेश कुठल्याही प्रकारे मोठे स्ट्रोक खेळून देत नाहीयेत. सागर मात्र इथे बाद होत आहेत आणि जवळजवळ आपण पाहतो की या सामन्यामध्ये फक्त एक औपचारिकता ही शिल्लक राहिली आहे आणि एकता संघाने या मॅच मध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलंय. येणारे चेंडू अद्याप देखील आपण पाहतोय. तर येणारे 3 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विकी परेश यांना. धीम्या गतीने यावेळेस मात्र आपण पाहतो की इन स्विंगचा वापर केला गेला होता. बॅटीच्या आउटसाइड जे चेंडू येतो थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये राहुल यांना आपण तिथे पाहू शकता. तर चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, एक पेक्षा जास्त काही नाहीये. येणारे 2 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. जवळजवळ आपण पाहतोय की एकता संघाने 90% हा सामना आपल्या हातामध्ये खेचून आणलाय. एक औपचारिकता म्हणून या मॅचकडे कदाचित पाहिलं जात आहे की काय. एक चमत्कार, एक दैवी चमत्कारच या सामन्याला मात्र जिंकून देऊ शकतो दगडी चाळ या संघाला, परंतु ते देखील अवघड आहे. शेवटची एक बॉल शेष आणि आवश्यकता असेल 20 धावांची.